नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रो टुगेदर या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी मोठी संधी आहे सगळ्यांनाच. त्याच्याबद्दल आपण व्यवस्थित माहिती घेणार आहोत. त्याची स्ट्रॅटेजी वगैरे सगळे याच्यामध्ये बघितलं जाणार आहे. त्यासोबतच जी आपली कृष्ण अर्जुन मेंटरशिप बॅच आहे त्याचीही तुम्हाला विस्तृत माहिती या लेक्चरमध्ये दिली जाणार आहे. आता याच्यामध्ये कृष्ण आणि अर्जुन असं नाव ठेवलेलं आहे आपण, तर त्याचा अर्थ ना तुम कृष्ण ना मैं अर्जुन असा आहे, की म्हणजे मीही कृष्ण नाही तुम्ही अर्जुन नाहीये, परंतु एक प्रतिकात्मक म्हणून आपण हे नावं घेतलेले आहेत. आणि आता आपण काय करूया, लेक्चरला सुरुवात करूया. आजचं जे सेशन आहे, आजचा जो हा व्हिडिओ आहे पूर्ण, या व्हिडिओमध्ये आपण कोणते टॉपिक डिस्कस करणार आहोत ते अगोदर बघूया. म्हणजे आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे हे महत्वाचं असलं पाहिजे, की आपला प्लॅन पाहिजे पूर्ण. या 20 मिनिटात थोड्या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्ही काय काय बघणार आहात हे आपल्याला माहित पाहिजे. पहिला आपण बघणार आहोत जी म्हणजे कोणताही अभ्यास सुरू करत असताना आपली काय असली पाहिजे, बुकलिस्ट फायनल असली पाहिजे. कुठली गोष्ट फायनल असायला पाहिजे, काय वाचायचं आहे हे फिक्स असलं पाहिजे. नाहीतर टप्प्याटप्प्याने ते बदलत गेली, अजिबात बदलता कामा नये. पहिला आपण बघणार आहोत बुक लिस्ट. दुसरं, आपला इथून जे 160 प्लस दिवस आहेत, ह्या 160 दिवसांचा आपला स्टडी प्लॅन कसा असावा याच्याबद्दल बघणार आहोत. त्यानंतर आपल्या मेंटॉरशिप बॅच याच्याबद्दल थोडीफार तुम्हाला माहिती, जी खूप मोठ्या प्रमाणात मुलं विचारतात, त्याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये किंवा या सेशनमध्ये सांगितलं जात आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पीवायक्यू, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कोणते करावं. 21,000 प्रश्नसंच घ्यायचा आणि ते सोडत बसायचं, की नेमकं काय करायचं हे आपण पूर्ण त्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे. हे सोडवावं का, याचा फायदा आहे का, खरंच फायदा आहे का, की फक्त सोडवतोय आणि करतोय अशा टाईपचं आहे का, ते पूर्ण त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करून मी सांगेलच. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज द्यावी का, खूप मुलांचं काय असतं, टेस्ट सिरीज द्यायची की नाही, दिलं तर कोणती द्यावी, कशी द्यावी, काय द्यावं, किती टेस्ट द्याव्यात, खूप प्रश्न आहेत. टेस्ट सिरीज द्यावी. आणि सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात शेवटी करंट कधीपासून करावं आणि कुठं हा जास्तीत जास्त हाय कॉन्सन्ट्रेशन एरिया कोणता आहे करंटचा. म्हणजे एखादी पेपर विशिष्ट डेटच्या या दरम्यानच्या टप्प्यामध्ये खूप प्रश्न, म्हणजे 15 पैकी जवळपास 8-9 प्रश्न या भागावरनं विचारले जातात, अशा कालावधीवरनं. हा कालावधी सुद्धा मी त्या टॉपिकच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं पूर्ण लेक्चर्स ऐका. स्पीड वाटली तर 1.25 करून हे पूर्ण व्हिडिओ ऐका, परंतु संपूर्ण व्हिडिओ ऐका. फायदा शेवटपर्यंत आहे तुमचाच. चला, पहिला मेंटॉर, हे जी कृष्ण अर्जुन बॅच आहे त्याचे मेंटॉर मी स्वतः जो व्हिडिओ तुम्हाला करतोय तीच व्यक्ती असणार आहे. मुख्याधिकारी उपाध्यक्ष भूमी अभिलेख राज्यसेवा 5 इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर कर निर्धारण सहाय्यक कक्षा अधिकारी एसआयडी. ओके, ठीक आहे, हे आहे. आता चालूया आपण बुकलिस्ट. बघा, बुकलिस्ट बद्दल कसं होतं. बुकलिस्ट बद्दल मी बघितलेल्या गोष्टी, पहिलं हे माझे धुमाळ सरांनी सांगितलं की हे पुस्तक वाच हिस्ट्रीला, याच्यातनं सगळे प्रश्न येतात. मी चालू केलं वाचायला. दुसरे एक डेप्युटी कलेक्टर सर आले किंवा डीवायएसपी सर आले तुमच्या लायब्ररीमध्ये, त्यांनी सांगितलं सर इतिहासासाठी काय वाचवा. अरे नाही, हे पुस्तक वाच, XYZ पुस्तक वाच, याच्यातनं खूप प्रश्न येतात. मी हे वाचलं होतं. मग आपण हे पुस्तक 2 वेळेस वाचलेलं असतं, अगोदरचं पुस्तक ते थांबवतो आणि नवीन जाऊन पुस्तक आणतो. पुन्हा एक IAS सर आले आणि त्यांनी डेप्युटी कलेक्टर, बीडीओ किंवा तहसीलदार काहीतरी राज्यसेवेतली सुद्धा पोस्ट काढलेली आहे. त्यांनी सांगितलं अरे नाही, मी ह्या स्पेक्ट्रम मधून वाचलं होतं, त्याच्यातनं आलं, चला स्पेक्ट्रमचं पुस्तक आणतो. एक ना धड बराबर चिंध्या टप्पा टप्पा उड्या मारत येतो आणि सगळ्या पुस्तकातलं सेम कंटेंट आहे. मग करायचं काय, करायचं काय, तर स्पेसिफिक पुस्तकांची सूची आपली ठरली पाहिजे. तर आपलं बघा, आपली जी मेंटॉरशिप बॅच आहे त्या मेंटॉरशिप बॅच मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर
जी PDF देतो आपण प्लॅनची, त्या PDFचं पहिलंच पेज आहे ते म्हणजे बुक लिस्ट फायनलाइज करणं. म्हणजे अगोदर आपल्याला वाचायचं काय आहे पुढच्या 150 दिवसांमध्ये ते अगोदर फिक्स करायचं आहे आणि ते आपण जिथं अभ्यास करतो तिच्या समोर चिटकावून टाकायचे की मला हेच पुस्तकं वाचायचे, हेच पुस्तकं वाचायचे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतंही पुस्तक वाचणार नाही. बघा, बुक लिस्ट बाय एम धुमाळ सर, म्हणजे मी दिलेली प्रत्येक विषयाची तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत. तिथं तुम्ही बुक लिस्ट मधून तुम्ही ठरवलेले पुस्तक म्हणजे तुम्ही फायनल केलेले पुस्तकं इथे लिहून ठेवायचे आहेत. मग एखादा व्यक्ती म्हणेल मी करंट अफेअरला अभिनव सरांचं पुस्तक वाचेल किंवा एखादं दुसरं काहीतरी XYZ पुस्तक वाचणार आहे, प्लस देवा जाधवर सरांचं इयरबुक वगैरे वाचणार आहे. हे त्याचं फायनल झालं. तो एखादं म्हणेल मी फक्त सर देवा जाधवर सर वाचणार आहे, मी दुसरं काहीच वाचणार नाही. तो फिक्स आहे त्याच्यावर जास्तीत जास्त. म्हणजे मी कोणत्याही विषयाला 2 पेक्षा जास्त पुस्तक घेऊ देत नाही. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचायचंच नाहीये. आता इतिहासाचं महाराष्ट्राचा इतिहास जे बेस्ट आहे 11वीचं ओल्ड पुस्तक, स्टेट बोर्डचं पुस्तक, ते काय होतं 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला अख्खा महाराष्ट्र वाचता येतो व्यवस्थित आणि परीक्षेला जे काही मुद्दे आपल्याला पाठ करायला पाहिजे, पाठांतरासाठी हिस्ट्री हे महत्वाचं आहे. पाठांतर एवढं पुस्तक जर पाठ झालं तर प्रश्न चुकत नाहीत. मग ऍडिशनल भारत, समाज सुधारक, इतर सगळ्या गोष्टींसाठी आपण समाधान महाजन सरांचं पुस्तक सांगितलेलं आहे. मग ह्या 2 पैकी तुम्हाला फिक्स करायचे पुस्तकं आहेत, फायनलाइज करायचं. त्याच्यानंतर भूगोलसाठी 6वी ते 10वी, ओके, 6वी ते 10वी सगळे पुस्तकं वाचायचे आहेत. 10वीचं स्किप केलं तरी चालतं. 6वी ते 9वी कंपल्सरी वाचायचं. महाराष्ट्रासाठी सौदी सरांचं किंवा दीपस्तंभचं जे पुस्तक आजपर्यंत वाचलेलं आहे तेच कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि भारताचा भूगोलसाठी जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त भारताच्या भूगोलावरती कुठलाच प्रश्न येत नाही, त्याच्यातूनच प्रश्न येतात. त्याच्या बाहेरचा आला तर सोडून द्यायचा प्रश्न. आपण मग हे एवढेच पुस्तकं 6वी ते 9वी स्टेट बोर्ड, 10वीचं ओल्ड स्टेट बोर्ड आणि दीपस्तंभ किंवा याचं एवढंच जिओग्राफी करायचं आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र तुम्ही जे आतापर्यंत कोळंबे सरांचं वाचलेलं असेल ते वाचा किंवा लक्ष्मीकांत सरांचं वाचलेलं असेल ते. दोन्हीपैकी जे आतापर्यंत 1+ वेळेस वाचून झालेलं आहे ते पुस्तक कंटिन्यू ठेवायचं आहे, तेच पुस्तक तुम्हाला मार्क देणार आहे. पंचायत राज, पंचायत राजला तुम्ही जे वाचले ते किंवा छोटं पुस्तक आहे कमी साईजचं म्हणून मनोज राऊत सरांचं पुस्तक, जे कमी साईजचं असेल चांगलं दिलेलं असेल ते तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्रासाठी कोळंबे सरांचे किंवा दीपस्तंभ जे तुम्ही आतापर्यंत वाचले, ज्याचा कोणाचा क्लास केलेला असेल, आणखी एक इथे रिमार्क मी लिहून ठेवलेला असतो. तुम्ही जर क्लास केलेला असेल, त्यांच्या नोट्स व्यवस्थित कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळ्या नोट्स असतील तर त्याच नोट्स वाचा. क्लासला तुम्ही कमीत कमी 1-2 महिने घातलेले आहेत, तेवढा वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर त्या नोट्स 2-4 वेळेस वाचलेले आहेत, तर त्या नोट्सच कंटिन्यू करा याच्यामध्ये. हे आपण त्या वेळेस सांगितलेलं आहे. हे फिक्स झालं. आता पुढचा विषय आहे विज्ञान. शालेय पुस्तकं 100% कंपल्सरी आहेतच, हे वाचायचंच आहे. त्याच्यानंतर लुसेंट वाचायचं आहे. लुसेंट जीके 100%, हे 2 100% वाचायचे आहेत. हे तुम्हाला ऑप्शन आहे. ज्याची इच्छा असेल बाबा जास्त सायन्स मध्ये पारंगत व्हायचं आहे, परीक्षेला सोडून इतर गोष्टी बघायच्या असतील तर हे 2 पुस्तकं सोडून हे वाचू शकता. तुम्हाला शालेय पुस्तकं चांगली कमांड आली आणि लुसेंट वरती चांगली कमांड आली. लुसेंट जीके मधला फक्त सायन्सचा पोर्शन जो 70 ते 80 पेजेस आहे, ते 70-80 पेजेस जरी 7-8 वेळेस वाचले तर तुमचं 100% काय होतं, जेवढे प्रश्न आहेत त्याच्या 70-80% तुम्हाला मार्क यायला लागतात. म्हणजे 15 पैकी जवळपास तुम्ही 10 ते 12 प्रश्न तुमचे सायन्सचे बरोबर यायला लागतात, हे 2 घटक जर केले तर. आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकामध्ये आपण तुमच्याकडनं कंटिन्यू कंपल्सरी तुमच्याकडनं करून घेतो 2017 पासून 2023 पर्यंतचे सगळे पेपर. आपली राज्यसेवेची बॅच आहे, ज्याच्यामध्ये जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पर्यावरण, पॉलिटी सायन्स याच्यात केलेला म्हणजे 152 व्हिडिओ मध्ये चांगलं सगळ्या विषय टॉपिक कव्हर केलेले आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी किंवा अभ्यासासाठी तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे. आपण आपल्या कंबाईन आता स्टडी प्लॅन कसा हवा. तुमचं बुक लिस्ट फायनल झाली, काय वाचायचं आपण ठरलं. आता कसं वाचायचं, किती वेळ कोणत्या सब्जेक्टला द्यायचा, सगळ्याला समान न्याय दिला पाहिजे. जर तुम्ही समान न्याय दिला नाही तर तो सब्जेक्ट तुमचा घात करू शकतो. तर आपल्या मेंटरशिप मध्ये आपण 4 राऊंड स्टडीचे ठेवलेले आहेत आणि 2 राऊंड आपले रिव्हिजनचे आहेत. पहिला राऊंड
म्हणजे 10 दिवसाचा आहे. आणि ह्या 10 दिवसामध्ये जेव्हा केव्हा रविवारी येईल त्या प्रत्येक रविवारी दिवसभर तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचा आहे, सोबत एक टेस्ट सिरीज द्यायची आहे. ह्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे. दररोज गणित आणि बुद्धिमत्तेचं 3 ते 5 मध्ये अभ्यास करायचा आहे, दररोज अभ्यास करायचा आहे. कारण या काळात झोप येते, लवकर 3 वाजता यायचं, 5 वाजेपर्यंत 2 तास करायचं आहे. कारण तुम्हाला पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा अशा दोन्ही ठिकाणी आता गणित आणि बुद्धिमत्ता आलेलं आहे. त्याच्यामुळे याला दररोज वेळ द्या, कारण 15 प्रश्न आताचे, 15 प्रश्न नंतरचे, असं सगळीकडेच गणित बुद्धिमत्ता असल्यामुळे त्याला दररोज वेळ दिलं पाहिजे. हा वेळ रविवारी तुमचा चालू घडामोडी, आणि मग बाकी वेळेत तुम्ही दिवसभर 10 दिवस इतिहास, 10 दिवस भूगोल, हा पहिला राऊंड झाला. त्याचा प्लॅन आपण आपल्या ज्यांनी जॉईन केलं, ज्या दिवशी तुम्ही जॉईन कराल त्या दिवसाचा टाइम टेबल चालू करायचा आहे. मग राऊंड 2 मध्ये आपण 7-7 दिवस देतो, राऊंड 3 मध्ये 5 दिवस देतोय, राऊंड 4 मध्ये एका सब्जेक्टला 3-3 दिवस देतोय. आणि राऊंड 5 तिसऱ्या पर्यंत आपण संडेला काय वाचतंय चालू घडामोडी. राऊंड 4 पासून एक दिवस चालू घडामोडीला आणि बाकी वेळ त्या त्या सब्जेक्टला दिलेला आहे. सेमीफायनल रिव्हिजन मध्ये प्रत्येक विषयाला एक एक दिवस दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चालू घडामोडीला एक दिवस, आणि फायनल रिव्हिजन मध्ये 1 डे 1 सब्जेक्ट स्ट्रॅटेजी त्यावेळेस डिस्कस सुद्धा केली जाणार आहे. आणि 2017 ते 23 चे जे PYQ आहे त्याचं स्वमूल्यांकन कंपल्सरी करायचंच. मिनिमम 10 तरी टेस्ट द्यायच्या आहेत मित्रांनो, हे लक्षात असू द्या. चला आता पुढे मेंटरशिप बॅच बद्दल जे तुम्हाला खूप प्रश्न आहेत, आपण काय काय घेतलं जाणार आहे. आपली राज्यसेवेची ऑलरेडी 1 तारखेपासून, ही 1 जानेवारीपासून मेंटरशिप सुरू झालेली आहे, आणि ही 15 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. तुम्ही कोणत्याही वेळी दोन्ही बॅचेस पैकी कोणतीही बॅच जॉईन करू शकता. ज्या दिवशी तुम्ही जॉईन केलं त्या दिवशी जो प्लॅन असेल तिथून तुम्ही पुढे कंटिन्यू करायचा आहे. आता मेंटरशिप मध्ये काय काय करतो आपण. पहिला आहे डेली प्लॅन. डेली प्लॅन कसा असतो बघा, इथं दिलेला आहे तुम्हाला. राऊंड 1 विस्तृत अभ्यास करायचा आहे, 50 दिवस पहिला राऊंड आहे. डेली प्लॅन, तारीख आहे 15 जानेवारी, सब्जेक्ट आहे इतिहास. आता काय करायचं इतिहासाचं, पहिलं सकाळी गेल्या गेल्या 2017 ते 2019 चे पेपर बघायचे आहेत कंबाईनचे. त्याच्यातला इतिहास जे प्रश्न आले ते बघायचे, ते प्रश्न वाचन करायचं आहे आणि प्रश्नाचा टॉपिक लिहून काढायचा आहे. बघा एखादा असहकारावरती आला, असहकार. गांधीजींवरती आला, गांधीजी. त्याच्यानंतर क्रांतिकारकावरती आला एखादा प्रश्न, क्रांतिकारक. असे टॉपिक लिहून काढायचे. म्हणजे 15 प्रश्न आहे, त्या 15 प्रश्नांचे टॉपिक लिहून काढायचे आहेत. हे 2017 ते 19 हे काम केलं. फक्त टॉपिक, जे कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आला हे लिहून काढायचं. त्याच्यानंतर सुरू होतो स्टेट बोर्डचं 11वीचं जे जुनं पुस्तक आहे त्याचा चॅप्टर 2 पासून वाचायला सुरुवात करायची आहे. दिवस पहिला जेवढं होतंय तेवढं वाचून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण 3 ते 5 वेळेस काय सांगितले, गणित आणि बुद्धिमत्ता करायची आहे. तर 2017चा पेपर घ्यायचा, त्याच्यातलं मॅथ आणि रिझनिंगचे जे काही प्रश्न आले त्याचे टॉपिक लिहून काढायचे, आणि ते सोडवता येतात का ते प्रश्न सगळे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचा टॉपिक 3 ते 5 मध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे जे टॉपिक आहेत ते सगळे आपण ट्राय करायचे, याचं कसं उत्तर सोडवता येईल, कसं फास्ट येईल. म्हणजे आपला तुमचा हा डे 1. तसाच डे 2. डे 2 मध्ये 16 तारखेला तुम्हाला 20, 21, 22, 20, 21, 22, 23 ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे सुद्धा तुम्हाला प्रश्न वाचायचे, त्यांचे टॉपिक लिहून काढायचे आहेत. सेम असंच. असं काय करतो आपण, टॉपिक लिहून का काढायचं ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. बघा पहिला आहे डेली शेड्यूल. आताच बघितलं तुम्हाला, प्रत्येक दिवसाचा प्लॅन दिला जातो, त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज प्लॅन, टॉपिक वाईज टार्गेट आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आज दिवशी आपल्याला काय वाचायचंय हे डोक्यात गेल्या गेल्या सकाळी कळतं की अरे आपल्याला एवढा अभ्यास करायचा, हे केल्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही. तुमचा अगोदर प्लॅन ठरलेला आहे, डेली प्लॅन ठरलेला आहे, तो शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर पर्सनलाइज कॉल केले जातात. निश्चित कालावधीनुसार काय केलं जातं, तुम्हाला स्टुडंटला कॉल येतात. कॉल कसं येतात, असं रॅन्डमली कुणालाही कधी येत नाही. त्यासाठी आपण व्यवस्थित वेळ ठरवून दिलेली असते. जेव्हा कधीही कॉल करायचं, उठायचं, तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. कॉल येणार आहे याचा तुम्हाला सकाळी 9च्या आत ग्रुपवरती, जो आपला प्रायव्हेट ग्रुप आहे तिथं रोल नंबर येतात. समजा रोल नंबर 1501 पासून 1510 यांना आज कॉल येतील एवढं सांगितलं. त्याच्यानंतर आता तुम्हाला येणार असेल 11 वाजता कॉल, तर त्याच्या अगोदर अर्धा तास, मिनिमम अर्धा 1 तास तुम्हाला काय केलं जातं, टेक्स्ट मेसेज पाठवला जातो की तुम्हाला या वेळेत, या वेळेच्या अंतर्गत तुम्हाला कॉल येईल, जे तुम्ही त्या वेळेत लक्ष देऊ शकता मोबाईलकडे. ओके, हे टेक्स्ट मेसेज झाला अर्धा 1 तास अगोदर आलेला, आणि ते सकाळी तुम्हाला आलेला ग्रुपवरती मेसेज. मग त्याच्यानंतर तुम्हाला
कॉल येतो. कॉलमध्ये मग तुमच्याकडनं काय काय करून म्हणजे काय केलं जातं, तुम्ही जे केलेलं आहे, जे लिहिलेलं आहे प्रत्येक दिवसाचं प्रोग्रेस रिपोर्ट. बघा प्रोग्रेस रिपोर्ट आपला कसा आहे, हे टॉपिक त्याच्या पुढचे 3 जे टॉपिक कॉलम आहेत ते तुम्हाला भरायचे. काय आज काय काय वाचलं, दिलेल्या टॉपिक प्रमाणे की काही बदल केलेत, हे इथे लिहून ठेवायचे तुम्हाला. लिहिलं, त्यात आजच्या अभ्यासाबद्दल स्वतःचं स्वमूल्यांकन इथं केलं का, आणि इतर काही केलेलं असेल तर इतर गोष्टी ह्या प्रत्येक दिवसाच्या तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत अभ्यास संपल्यानंतर दिवसाच्या शेवटी. मग तुम्हाला तो जो प्रोग्रेस रिपोर्ट आहे त्या तिथं तो घेतला जातो अगोदर. मग तुमच्याकडनं ते प्रोग्रेस रिपोर्ट का कम्प्लीट झाला नाही, का वाचलं, किती वाचलं, काय वाचलं, सगळं घेतलं जातं. तुमच्या काही शंका असतील अभ्यासाच्या त्या निरसन केल्या जातात. आणि मग एखादा व्यक्ती म्हणतो की माझा अभ्यास पूर्ण झाला, त्याची ओरल टेस्ट घेतली जाते. म्हणजे डायरेक्ट तोंडी प्रश्न 1-2 विचारले जातात की तुमचा अभ्यास बरोबर आहे की नाही चेक केलं जातं. आताच राऊंड बघितलेले स्टडी प्लॅन मेंटरशिप मध्ये तुम्हाला राऊंड 1, 2, 3, 4 सेमी फायनल रिव्हिजन आणि फायनल रिव्हिजन. अभ्यासाबद्दल याचा उद्देश काय आहे मेंटॉरशिपचा, अभ्यासाबद्दल तुम्ही मेंटॉरला काय रिस्पॉन्सिबल आणि अकाउंटेबल असणार आहात. फुकट तुम्ही वेळ न वाया जाता. आणि मेंटॉरशिप मध्ये कोणतीही टीचिंग नाहीये, नो टीचिंग, कोणतेही शिक्षण दिलं जात नाही. तर मेंटॉरशिप मध्ये एवढ्या बाबी घेतल्या जातात. ओके, पुढे डेली प्लॅन तुम्हाला समजलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं पीवायक्यू कोणतं करावेत. अभ्यास करत असताना पीवायक्यू कोणते करायचे, तर कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन हा जो पॅटर्न आहे तो 17 पासून सुरू झालेला आहे, बरोबर. मग 2017 पासूनचे पूर्व परीक्षेचे सगळे पेपर आणायचे, फक्त इतकंच करायचं. पीवायक्यू कोणतं करायचे, फक्त इतकेच करायचे आहे. तर याच्या व्यतिरिक्त काय करायचं, मग टेस्ट सिरीज सोडवायच्या, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवायच्या. पीवायक्यू करायचे असेल तर फक्त 17 ते 23 इतकेच करा. आता आपण जे तुम्हाला सांगितलेलं होतं की टॉपिक लिहून काढायचे आहे, बघा टॉपिक लिहून आपल्या म्हणजे जे मेंटरशिपला स्टुडंट आहेत त्यांनी पाठवलेले टॉपिक लिहून जे पाठवलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसून येतील. बघा इतिहास 2017, इतिहास 2018 आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 2017 यांनी कसं लिहून काढलेलं आहे. बघा इथं महात्मा गांधीजी, त्याच्यानंतर विद्यापीठाची स्थापना याच्यावर प्रश्न आलेला आहे. कंपनीचे कायदे, 1857चा उठाव, त्याच्यानंतर टाटा हायड्रो पॉवर स्टेशन, विचारसरणीवर प्रश्न विचारलाय, असहकार चळवळीवर, वृत्तपत्रावर विचारलेला आहे. त्याच्यानंतर महर्षी कर्वे, महात्मा फुले, असहकारातील चळवळी. आता यांनी काय केलं इथं खाली मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय लिहिलं, 1857च्या उठावावरती 2 प्रश्न, क्रांतिकारी चळवळीवरती 2 प्रश्न, समाज सुधारकावरती 3 प्रश्न, ब्रिटिश प्रशासनावरती 1 प्रश्न, वृत्तपत्रां कायद्यावरती 1 प्रश्न, गांधी युगावरती 1 प्रश्न. म्हणजे हे टॉपिक झाले. त्याच्यानंतर सब टॉपिक म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय होतं बघा, चळवळीचे स्त्री पुरुष स्त्री नेतृत्व महात्मा गांधीजी, ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक वाचायला लागता हिस्ट्रीचा, त्यावेळेस तुम्ही लिहून काढलेले हे जे सगळे टॉपिक असतात ना ते आठवायला लागतात. अरे हा प्रश्न ह्या टॉपिक मधून आलता, थोडं व्यवस्थित बघ, इथं प्रश्न आलेला होता, इथं प्रश्न आलेला होता. म्हणजे तुम्ही सगळे जर टॉपिक 2017 ते 23 पर्यंतचे काढले, इथं बघा आता हे राज्यसेवेची आपली बॅच आहे, त्या राज्यसेवेच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे. महाजनपदावरती प्रश्न आला, सिंधू संस्कृतीवरती प्रश्न आला, सिंधू संस्कृतीवरती प्रश्न, महाजनपदावरती प्रश्न, महाजनपदावरती प्रश्न, म्हणजे महाजनपदावरती 3 प्रश्न आले, सिंधू संस्कृतीवरती 2 प्रश्न आले, संगम साहित्यावरती ईश्वरचंद्र विद्यासागर, सर सय्यद अहमद खान वर्णन आलेलं आहे, विद्यापती ठाकूर, सविनय कायदेभंग, सर सय्यद अहमद खान याच्यावरती डबल प्रश्न आला, अधिवेशनावरती प्रश्न आलाय, वृत्तपत्रावरती प्रश्न आलाय, समाज सुधारकावरती प्रश्न आलाय. म्हणजे तुम्हाला हे टॉपिक कळाले, टॉपिक मधले सब टॉपिक कळाले, सब टॉपिक वाचत असताना तुमच्या डोक्यात असतं याच्यावरती प्रश्न आलाय, आणि प्रश्न आलाय जर आपल्याला माहित असेल ना तर थोडं जास्त लक्ष देतो आपण त्याच्याकडे. कसं करतो, जास्त लक्ष देतो त्या पॉइंटकडे, अरे इथं प्रश्न आलेला आहे, थोडा व्यवस्थित वाचला पाहिजे, हे तुमच्याकडनं करून घेतलं जातं प्रत्येक विषयाचं. आणि मग आपला प्लॅन बघा, तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन बघितलेला असेल तर तुम्हाला थोडं दिसून येईल. इथं नाही वाटतं माहित, तुम्हाला सांगतो थोडं आपला प्लॅन कसा आहे, की तुम्हाला त्याच्यात काय काय केलं. अगोदर काय करतो आपण, जितके दिवस आहेत त्याच्या पहिल्या 2 दिवशी 1 आणि डे पीवायक्यू चे टॉपिक लिहून काढतो. लिहून काढलंच पाहिजे प्रत्येकाने, टॉपिक लिहून काढा. त्याच्यानंतर जे तुमचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये वाचन करा, वाचन करा. आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी काय करायचंय, जे पीवायक्यू आहेत त्याचं विश्लेषण करायचं. याला आपण काय म्हणतो, वडापाव.
वडापाव स्ट्रॅटेजी, वडापाव स्ट्रॅटेजी, बरोबर. PYQ वाचन, PYQ म्हणजे तुम्हाला टॉपिक कळाले कशावरती प्रश्न येतात, पुस्तकातनं वाचलं आणि मग त्याच प्रश्नांचं विश्लेषण केलं. हेच कंटिन्यू तुम्हाला करत राहायचं आहे. वडापाव स्ट्रॅटेजी जितकी जास्त ठेवा, वडा हे पाव, खालती पाव आणि मध्ये असणारा तुमचा वडा, तुम्ही जे खाता वडापाव, ते वडापावच तुमच्या स्ट्रॅटेजीसाठी महत्वाचा आहे. याला वडापाव स्ट्रॅटेजी तुम्ही कंटिन्यू ठेवायची आहे. चला आता पुढचं बघूया. कंबाईन पूर्व, आता जे शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगितलं की विश्लेषण करायला आपण सांगतो, जे आपल्या बॅच मधल्या कमी शब्दामध्ये विश्लेषण करा सांगितलेलंच आहे. आता आपल्या बॅच मधल्या स्टुडंटनी जे विश्लेषण करून पाठवलेलं आहे, ज्याचा तुम्हाला फायदा होणार. आता खाली बघा, कोणत्या वर्तपत्रातून अॅनी बेजंट यांनी होम रूल चळवळीबद्दल विचार मांडले होते. तुम्हाला इथं अ ब क ड विचारलेला आहे. तुम्हाला प्रश्न मग सोडवला तुम्ही. न्यू इंडिया कॉमनवेल्थ एक बरोबर लिहिलं. अॅनी बेजंट बद्दल तुम्ही अख्खं सगळंच लिहून काढलं. 17ला अध्यक्ष झाल्या, 17ला वुमन स्थापना केली, उद्देश, हे एवढं कंटिन्यू तुमच्या वाचनात येणार आहे आणि हमेशा हे पाठच होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना पाठच होणार आहेत. एवढे पॉइंट पाठ झाले बस. इतकं म्हणजे एका प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांचे 2 वर्तमानपत्र पाठ झाले, त्यांचे अध्यक्ष कधी होत्या, काय स्थापन केलं, उद्देश आणि हिंदू कॉलेज, हे सगळं एवढं पाठ झालं बस. एका प्रश्नावरून मला एवढं. लोकांचं तुम्ही जे PYQ बघता त्याच्यामध्ये अख्खं, आता मग काय करतात ते जे PYQ पुस्तकं असतात त्याच्यामध्ये अख्खं अॅनी बेजंट तुम्हाला दिलं जातं. एका पुस्तकातनं कॉपी पेस्ट करून टाकलं जातं तिथं. गरज आहे का? नाही ना. तुम्ही ऑलरेडी पुस्तकं वाचताय की. आणि PYQ विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये आणि डबल का पुस्तकं वाढवताय? तुम्हाला PYQ कशासाठी बघायचे की प्रश्न कसा आलेला आहे, की अॅनी बेजंट वरती अशा टाईपचा प्रश्न येतो, वर्तमानपत्रावरती त्यांच्या विचारलं जातं स्पेसिफिक. मग तुम्ही पुस्तकामध्ये ऑलरेडी वाचलेलंच आहे ना, कोणत्याही पुस्तक घ्या आणि बेजंट बद्दल हे आहेतच, काय डबल वाचायचं आपण, बरोबर. असं एक विश्लेषण आहे. आता बघा, संघटनेचा कालानुक्रमे मांडणी करा याच्यावर विचारलेला होता. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मद्रास सभा, इंडियन, याचा कालानुक्रम इथं 1900 झाले, 1800 आहे, त्याचं ते लिहिताना मिस्टेक झालेली होती. ओके, हे लिहून ठेवायचं तुम्हाला तिथं. कायमस्वरूपी या संस्थांचं इयर पाठ करून गेले, याच्या व्यतिरिक्त काही लिहून ठेवू नका ना. घटनाक्रम विचारले फक्त त्या संस्थांचा घटनाक्रम, नाही तर पोरं काय करतात विश्लेषण मध्ये, मग सार्वजनिक सभा, घटनाक्रम, पूर्ण त्याची हिस्ट्री ते लिहत बसतात. नाही, गरज नाहीये तुम्हाला. आणखी सार्वजनिक सभेवरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, त्या त्या ठिकाणी तिथे आपण विश्लेषण करू. परंतु या ठिकाणी तुम्हाला कालानुक्रमे मांडलेला आहे, तुम्हाला कालानुक्रमेच माहित असलं पाहिजे, त्याच्या संबंधित फक्त इयर पाठ झाले पाहिजेत. तुम्हाला या प्रश्नामध्ये काय अपेक्षित होतं, इयर माहित असणं अपेक्षित होतं आणि ते तुम्ही इथं पाठ करून टाकणं अपेक्षित आहे. ओके, घटनाक्रम तुम्हाला पाठ करायला पाहिजे आणि तेवढंच त्या प्रश्नामध्ये द्यायचं. विश्लेषण असं आपण करून घेतो, तुम्ही तसंही केलं पाहिजे. आता पुढला प्रश्न आहे तो म्हणजे टेस्ट सिरीज द्यावी का. पहिला मुद्दा, तुम्ही 2017 ते 2023 पर्यंतचे 2 गोष्टी केल्यानंतर टेस्ट सिरीज दिली पाहिजे. तुम्हाला टॉपिक सगळे माहित पाहिजेत आणि त्यानंतर त्याचं विश्लेषण, स्वतः विश्लेषण केलेलं पाहिजे, स्वविश्लेषण. ह्या 2 गोष्टी पूर्ण झाल्या, या 2 गोष्टी पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही टेस्ट सिरीज दिल्या पाहिजेत. का द्याव्या त्याच्यासाठी सांगतो कारण. पहिलं कारण आहे टाइम मॅनेजमेंट. 1 तासामध्ये 100 प्रश्न हे तुम्हाला सुटलेच पाहिजेत. आपण टेस्ट सिरीज देत असताना 55 मिनिटच वेळ घ्यायचा स्वतःला. 55 मिनिटामध्ये 60 प्रश्न सुटले पाहिजेत, हे डोक्यात ठेवून चालायचं. हे जर तुम्ही 10 वेळेस मिनिमम केलात, 10 वेळेस 1 तासामध्ये प्रश्न सोडवतोय, तर तितकं तुमची ती प्रॅक्टिस व्हायला लागते, डोकं फास्ट चालायला लागतं. याच्यासाठी टेस्ट सिरीज द्यायची. दुसरं, वेगवेगळ्या टॉपिक वरती किती मोठे प्रश्न येऊ शकतात, कसं काय चुकवू शकतं, आपल्याला तो टॉपिक येतो का, त्याच्या रिव्हिजनसाठी, आणि मार्क जास्त आले की एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड येतो. मार्क वाढत गेले प्रत्येक टेस्ट नुसार, तो एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड येतो माणसामध्ये. या सगळ्या फायद्यांसाठी आपल्याला टेस्ट सिरीज लावायची, या सगळ्या फायद्यांसाठी टेस्ट सिरीज लावायची आहे. टेस्ट सिरीज लावायची का, याचं उत्तर अगोदर हे काम करायचं, नंतर टेस्ट सिरीज लावायची आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्स कधीपासून सुरू करायचं. मला म्हणलं होतं की आता एखाद्या महिन्यामध्ये जर पेपर असला, एखाद्या विशिष्ट महिन्यामध्ये, समजा आपण जून मध्ये पेपर घेऊ, तर त्याच्या मागे 7 ते 9 महिने, 7 ते 9 महिने किंवा 8 ते 10 महिने या रेंज मधलं जे विचारलं जातं, आपण मग मोठा पिरियड घेऊ त्याच्यापेक्षा.
6 ते 6 महिने ते मागचे 6 महिने ते 8-9 महिने या दरम्यानचा जो पिरियड असतो ना, तो हाय कॉन्सन्ट्रेशन पिरियड असतो त्यांच्या प्रश्न विचारण्याचा. तो टप्पा तुम्हाला चांगला आला पाहिजे. मग तुमच्या कंबाईनला कुठलं विचारलं जाईल? नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2023 हा जो टप्पा आहे तो हाय कॉन्सन्ट्रेशन करंट अफेअर्सचा टप्पा असणार आहे. याच्यातल्या इत्थंभूत माहिती तुम्हाला असायला पाहिजे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस किंवा पाठांतर या काळात झालेल्या 4-5 महिन्यात झालेल्या घडामोडींवरती ऑक्टोबर ते फेब्रुवारी जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं. त्याच्यावरतीच तुम्हाला येईल. बघा तुम्ही आल्यावर परीक्षा ऊन आल्यानंतर तुम्ही चेक करा की खरंच मास्तरनी बरोबर सांगितलं होतं का असंच झोल दिली होती. ओके, इथंच हे लेक्चर थांबवतो. तुम्ही पूर्ण लेक्चर बघितलं त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. जर तुम्ही मेंटरशिप जॉईन करणार असाल तर मेंटरशिप बद्दल डिटेल कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहेत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये सुद्धा आहेत. त्याच्यावरती तुम्ही येऊन बघू शकता. धन्यवाद.